नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही तुमची SIP कॅन्सल किंवा पॉज करू शकता माय कॅम्प्स ॲपला यूज करून। इथे बघू शकता मी लॉग इन केलेलं आहे माय कॅम्प्स ॲप। त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला 3 डॅश दिसतात, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। इथे खूप सारे ऑप्शन दिसतील, तर तुम्हाला खाली यायचं आहे। इथे एक ऑप्शन आहे की माय ट्रान्झॅक्शन्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतात, इथे बघू शकता। तर याच्यामध्ये सेकंड नंबर आहे सिस्टमॅटिक ट्रान्झॅक्शन, याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे म्युच्युअल फंड जो SIP कॅन्सल करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। इथे मल्टिपल म्युच्युअल फंड दिसतील तुम्ही जे SIP काढलेले आहेत, तर याच्यातला ज्याला कॅन्सल करायचं आहे तो याच्यातून सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्ट ट्रान्झॅक्शन टाईप असा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असा ऑप्शन आहे पहिलाच, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। आपल्याला SIP कॅन्सल करायचं आहे त्यामुळे त्यानंतर तुम्हाला इथे ॲक्टिव्ह प्लॅन सिलेक्ट करायचं आहे ज्याची SIP ॲक्टिव्ह आहे। इथे तुम्हाला त्या SIPचं नाव दिसेल, तुम्ही एक क्रॉस चेक करून बघायचं तीच SIP तुम्हाला कॅन्सल करायची। इथे जर मल्टिपल असतील तर तुमचे 2-3 दिसतील, तर ज्याला कॅन्सल करायचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे त्या SIPचं नाव दिसेल आणि खाली 2 ऑप्शन दिसतात, एक कॅन्सल SIP आणि पॉज SIP। तर सर्वप्रथम आपण पॉज कसं करतो ते बघणार आहोत। जसे की तुम्हाला 2-3 महिने मनीचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला पॉज करायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। इथे तुम्हाला नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट सिलेक्ट करता येतात, म्हणजे 3 महिने तुम्हाला जसे की इन्स्टॉलमेंट करता येत नाहीत त्यामुळे 3 महिने किंवा काही म्युच्युअल फंडसाठी 6 महिने देखील असतात। त्यानंतर ते डेट सिलेक्ट करायची आहे तुम्हाला की पॉज फ्रॉम डेट, कुठल्या डेटपासून तुम्हाला पॉज करायचं आहे। ओके, त्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि पुढे जी प्रोसेस असेल ती करा। अशा प्रकारे पॉजसुद्धा करू शकता। आणि तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल SIPवर क्लिक करायचं आहे। इथं रिझन विचारते की तुम्हाला का कॅन्सल करायचं आहे, तुम्ही याच्यातलं कुठलंही रिझन टाकू शकता, असं काही कंपल्सरी नाही की रिझन दुसरं असेल तर ते कॅन्सल होणार नाही, तुम्ही कुठलंही रिझन घ्या। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर दिसेल, तो चेक करायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर इथं एक OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवर, तो OTP इथं टाकायचा आहे, सबमिट करायचं आहे। इथं OTP सबमिट केल्यानंतर तुमचं कॅन्सलेशन रिक्वेस्ट प्रोसीड केली जाईल आणि उद्या किंवा परवा म्हणजे 1-2 दिवसामध्ये तुम्हाला ते कॅन्सल झालेलं समजेल। आता ही कॅन्सलेशन रिक्वेस्ट गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम MC कडून मेसेज येतो त्या म्युच्युअल फंडकडून की तुमची रिक्वेस्ट घेतलेली आहे मी आणि ते कॅन्सल केली जाईल। तर 1-2 दिवसामध्ये तुमची ही प्रोसेस पूर्ण होते। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा SIP कॅन्सल करू शकता।